ओके, चालू करूया आपण आता. चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, पार्ट डिटेलमध्ये ऐका. पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्याच्या अगोदर मी EF म्हणजे इमर्जन्सी फंड, अचानक लागणारा भविष्यात अडथळ्यांसाठी पैसा, त्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या अगोदर अपलोड केली आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की का गरज आहे इमर्जन्सी फंड, अचानक पैसा तयार करून ठेवणं, अचानक लागणारा पैसा तयार करून ठेवणं का गरज आहे. आणि दुसऱ्यामध्ये आपण त्याची प्रक्रिया म्हणजे प्रोसेस बघितले होते की आपण जे लागणार, समजा 500 लागतील, 1,500 लागतील, ते आपण कसे तयार करू शकतो हे बघितलं होतं. तर आपण स्टार्ट करू आता. फक्त लक्षात ठेवा की ह्या व्हिडिओच्या अगोदर मी 2 पार्ट अपलोड केले होते. पार्ट 1 मध्ये मी सांगितलं होतं की इमर्जन्सी फंड का आवश्यक आहे आपल्या लाईफमध्ये, आणि पार्ट 2 मध्ये इमर्जन्सी फंडची प्रक्रिया, म्हणजेच समजा तुम्हाला 500 लागतील, 1,500 लागतील, ते आपण कशी तयार करू शकतो. जरी प्रॉब्लेम असेल, सॅलरी कमी असली, जास्त असली, काही प्रॉब्लेम असू दे, खर्च जास्त असले, तर त्या खर्चांमध्ये ॲडजस्टमेंट करून आपण कसं तयार करू शकतो, ही ह्याच्या अगोदर मी 2 व्हिडिओ अपलोड केल्या होत्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी, तर ती तुम्ही बघू शकता. आता आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत कॅल्क्युलेशन्स, म्हणजेच जे मी तुम्हाला बोललो की 500 असू दे, 1,000 असू दे, ते कसे तयार करायचे आणि त्याचं डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही कसं बाजूला वर ठेवाल. आणि प्लस आता इथे बघा, तुम्ही ते कुठे भरायचे, बँकेत भरायचे, पोस्टात भरायचे, त्याची सेफ्टी, RBI कडून त्याला सेफ्टी आहे का नाही, आणि तुम्ही त्याच्यात सातत्य कसं ठेवू शकता, ह्या 3 गोष्टी आपण बघायच्या आहेत. चला, आता फर्स्ट पॉइंट आहे की कुठे भरू शकता. इथं बँक पण आहे, पोस्ट पण आहे, कुठे भरू शकता. तर पोस्टामध्ये भरलं तर लॉक इन पिरियड होतो, त्यामुळे पोस्टात नाही भरलं जरी चालेल, तुम्ही बँकेत RD करू शकता. बँकेत ऑप्शन असतात की RD लगेच जेव्हा तुम्हाला विड्रॉल करायचे तेव्हा तुम्ही विड्रॉल करू शकता. पोस्टात लॉक इन पिरियड असतं 1 वर्षासाठी, त्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो. किंवा 2 ऑप्शन करू शकता, एक तर तुमच्या घरी कुलूप लावून ठेवू शकता इमर्जन्सी फंडसाठी, आणि 2 बँकेत सुद्धा ठेवू शकता RD काढून, ज्याच्यावर तुम्हाला थोडंसं इंटरेस्ट पण मिळेल. समजा यूज नाही झाले इमर्जन्सी फंड, भविष्यात समजा जर तुम्हाला इमर्जन्सी म्हणजे काही मेडिकल इमर्जन्सी, नोकरी गेली, काय अडचण नाही आली, तर तुम्ही ते पैसे तसेच ठेवू शकता. पण आय विल रेकमेंड हेअर की तुम्हाला फक्त तो इमर्जन्सी फंड जेव्हा काही मेडिकल इमर्जन्सी असते तेव्हाच वापरायचा. बाकीच्या गोष्टींसाठी फोन घ्या, कपडे घ्या, त्यासाठी नाही वापरायचे. तर तुम्ही याच्यात बँकेत भरू शकता, किंवा घरी कुलूप लावून ठेवलं तरी चालतं, जिथं तुम्हाला सारखे ते पैसे काढताना येणार असं. आता सेफ्टीमध्ये लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही बँकेत जाल तेव्हा RBIचा इन्शुरन्स मिळतं 5 लाखापर्यंत. 5 लाखापर्यंत समजा तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, नीट लक्ष देऊन ऐका, तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि तुम्ही तिथं RD काढली पर मंथ 500 किंवा 1,000 किंवा 1,500 काही असू दे. जर स्टेट बँक ऑफ इंडिया 2 वर्षांनी बुडली तर ते पैसे RBI कडे इन्शुरन्स असतात 5 लाखापर्यंत, ते RBI तुम्हाला बँक देऊ शकते. मग त्यासाठी सेफ्टी, तिथे जाऊन बँकेत विचारायचं की सेफ्टी आहे का, कारण सेफ्टी महत्त्वाची आहे. पैसे बुडल्यावर काय करणार मग. आता त्यानंतर जे आपलं ठरलं आहे की 500, आपण जे प्रोसेस 1, तुम्ही जर मागच्या व्हिडिओ 2 बघितले ना, तुम्हाला एकदम डिटेलमध्ये क्लॅरिटी येईल. 500 आणि इथे एक 3,000 कोणासाठी, मी इथे 2 ऑप्शन देणार आहे कॅल्क्युलेशनचे. एक 500ची तुम्ही करू शकता, 3,000ची सुद्धा करू शकता. आता 3,000मध्ये घरचा बाजार येतो, लाईट बिल येतो, गॅस येतो. तुम्ही वर्षभर जर 3,000 भरत गेलात तर हे बाजार, लाईट बिल, गॅस, समजा कधी नोकरी केली तर ते पैसे तुम्हाला वापरता येतील. आता हे 500 आणि हे 3,000 ह्याचं डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन आपण आता पुढे बघूया.
आता इथं थोडं लक्ष देऊन, आता हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, थोडं इथं तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. इथं थोडंसं डोकं जास्त चालवायला लागेल तुम्हाला. इथं जसं आपण मागे बघितलं होतं, मी ही सेम गोष्ट कधी कधी रिपीट का करतो, तुमच्या डोक्यात एकदम परफेक्टली क्लिक व्हावं. आता 12,500 तुमची सॅलरी आहे, 10,500 खर्च आहेत तुमचे सगळे, आणि आर डी तुम्ही पर मंथ तुमची एक आर डी आहे, पोस्टाची असू दे, कोणतीही असू दे, ती समजा 1,500ची 1,500ची. आणि आता जे आपण मागच्या वेळेत बघितलं की 500 आपण साईडला काढू शकतो, जे ई एफसाठी. ई एफ म्हणजे इमर्जन्सी फंड, आपत्कालीन निधी, अचानक भविष्यात अडथळ्यांसाठी लागणारा पैसा. हे 500 रुपये. आता ह्या 500 रुपये आपण वापरणार इमर्जन्सी फंडसाठी. आता तुम्ही जर इकडे बघितलात तर ही आहे 500ची आणि ही आहे खालची 3,000ची. एकदम साधी गरीब परिस्थिती असेल. आता माझे व्हिडिओ संपूर्ण जगासाठी असतात, जो गरीब पण आहे, जो श्रीमंत पण आहे. खाली 3,000 आहे. तुम्हाला वाटलं तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही 10,000 पण ठेवू शकता, 15,000 पण ठेवू शकता, 1,00,000 पण ठेवू शकता. तुमची परिस्थिती गरीब आहे तर तुम्ही 500 रुपये पण ठेवू शकता, 50 रुपये पण ठेवू शकता, 100 रुपये पण ठेवू शकता. आता तुमच्यावर आहे. 500 रुपये जर तुम्ही 5 वर्षासाठी ठेवला तर त्याची टोटल अमाऊंट होते 30,000. 1 वर्षासाठी ठेवलं तर 6,000. आता हे तुम्हाला जेव्हा जेव्हा मेडिकल इमर्जन्सी येईल, नोकरी गेली, हे गेली, घरात पैसे लागले, बाजाराला लागले, कशाला लागले, तर तुम्हाला इथून पैसे वापरता येतील. जर तुमची चांगली परिस्थिती अजून असेल, गरीबपेक्षा हाय क्लास गरीब, म्हणजे थोडंसं अजून गरीब, थोडीशी चांगली परिस्थिती, हाय क्लास गरीब, तर हे 3,000 आहेत. तर तुम्ही 3,000 ठेवू शकता. त्यामध्ये तुमचं गॅसचं, बाजाराचा, लाईट बिलचा, अजून काय आला, अजून कोण भाजीवाला आला, अजून कोण वर्गणीवाले आले पैसे, तर ते देता येतील पैसे. त्यातून इमर्जन्सी फंड, म्हणजे हे केव्हा, हे रोजच्या रोज नाही आहे. जेव्हा कधी तुमची नोकरी जाईल किंवा अपघात झाला, इन्सिडेंट आला, तर त्यावेळेस हे पैसे वापरायचे. तोपर्यंत ह्या पैशाला हात नाही लावायचा. आता तुम्ही 3,000 जर 5 वर्षासाठी ठेवलात तर टोटल अमाऊंट होते 1,80,000. 1 वर्षासाठी होते 36,000. तर तुम्ही असं कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्ही म्हटलात की 10,000 ठेवू शकतो, तर 10,000 1 वर्षासाठी किती 1 वर्षासाठी जर ठेवले 10,000 ते किती होऊ शकतात, 1,20,000, ते तसे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता इथं आपल्या 2 गोष्टी फिक्स झाल्यात की 500ची पण तुम्ही करू शकता किंवा 3,000ची. आता तुमच्यावर आहे, तुम्ही हे करताय का 100ची करताय. करणार असतो तो कसाही करतो. ते म्हणतात ना, समझदार को इशारा काफी होता है. समजदार माणसाला थोडासा जरी इशारा असला तरी काफी असतो. आणि ज्याला समजदारपणाच कमी आहे, तो त्याला तुम्ही जगातला सगळा नॉलेजचा भांडारा त्याच्या डोक्यात आणून टाका, तो सुधारणार नाही कधी. त्यामुळं समजणारा थोड्या ह्याच्यात पण समजतो. चांगलं द्यायचं, आपण काम करायचं, बाकी सगळं घेणाऱ्यावर आहे. आता इथे क्वेश्चन आहे, सातत्य कसं ठेवू शकतो. भरू तर शकतो आपण 500 पर मंथ इमर्जन्सी फंडमध्ये, पण त्याच्यात सातत्य म्हणजे रेग्युलॅरिटी, पर मंथ भरलं, दुसऱ्या महिन्यात भरलं, तिसऱ्या भरलं, काही प्रॉब्लेम होते भरणं, हे कसं करू शकतो. तर तुम्ही हा इमर्जन्सी फंड, ई एफ, मी परत सांगतो, ई एफ म्हणजेच तोच इमर्जन्सी फंड, आपत्कालीन निधी, किंवा ह्याला अचानक पैसा, अडथळ्यांसाठी लागणारा अचानक पैसा, म्हणजे फ्युचरची तयारी, फ्युचर इन्सिडेंट प्री प्लॅन ऑलरेडी. तर इमर्जन्सी फंडमध्ये हे पैसे फक्त तुम्ही अडथळ्यांसाठीच ठेवा. मी परत सांगतो, फक्त हे जेव्हा अडचण येईल तेव्हाच विड्रॉल करा. काही फोन घ्यायचा आहे, गाडी आली, किंवा काही कपडे आलं, येताना काहीतरी वेगळंच काही कपडे दिसले ते घेतले, तिथले पैसे वापरा इमर्जन्सी फंडचे. तसं नाही करायचं. फक्त अडथळ्यांसाठीच हे फंड ठेवायचे. त्यामुळे याचा फायदा कसा होईल, नोकरी जाऊ दे, अपघात येऊ दे, किंवा कोणतीही वाईट परिस्थिती येऊ दे, तर त्यामुळे तुम्ही अगोदरच तयार राहाल. आता शॉर्टमध्ये आपण बघू, इमर्जन्सी फंडचा अर्थ जर नसेल कळला तर आता अजून मी या बोर्डवर मेन्शन केलं की भविष्यात येणाऱ्या अडथळ्यांची तयारी
अडथळे तुमचे कर्म कितीही चांगले असू द्या, तुम्ही रोजचे कर्म किती चांगले असू द्या, किती चांगले वागा, लाईफ प्लस मायनस आहे, खालीवर होतच असते. तर अडचणी ह्या येतातच प्रत्येकाच्या आयुष्यात. तो साधू संत असू दे, आता श्रीमंत असू दे, गरीब असू दे, अडचणी हे येतातच. त्यामुळे इमर्जन्सी फंड आता किती तयार करणं महत्त्वाचं आहे. मला तर महत्त्वाचंच वाटतं, पण तुम्हाला किती वाटतं हे तुमच्यावर आहे. आता संधी, आता प्रत्येक वेळी इकडून नॉलेज मिळतं, तिकडून कुठून ना कुठून तरी छोट्या चांगल्या गोष्टी मिळत असतात. संधी ही रोज प्रत्येकाला मिळत असते. आता त्या संधीचा फायदा घेऊन संकटात हसायचं की रडायचं हे प्रत्येकावर आहे. प्रत्येकाच्या हातातच असतं. संधी, एखादं संकट आलं की रडायचं की हसायचं. जर तुम्हाला रडायचं असेल तर तुम्ही इमर्जन्सी फंड नाही ठेवलं तरी चालेल, तुमच्यावर आहे. जर पण हसायचं असेल, संकट कोणताही आले की, तर इमर्जन्सी फंड, EF फंड इज मस्ट नीडेड. खूप आवश्यक आहे इमर्जन्सी फंड. तर आता एकदा संक्षेपमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. शॉर्टमध्ये सांगतो, संपूर्ण व्हिडिओचा संक्षेपमध्ये सांगतो. पैसे कुठे भरणार? घरात कुलूप लावून सुद्धा ठेवू शकता किंवा बँकेत ठेवू शकता. त्याला इन्शुरन्स, RBIचा इन्शुरन्स आहे का बघा. का? कारण समजा एखादी बँक बुडली तर ते तुम्हाला RBIकडे जाऊन ते घेता येतील. आता तुम्ही त्याच्यात सातत्य ठेवणं पण खूप महत्त्वाचं आहे. सेफ्टी त्याची, जसं मी बोललो RBIची 5 लाखाची, ती तुम्हाला कळलंच असेल. आता तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही 500ची करू शकता, 3000ची, 100ची, 50 रुपयाची. आता तुमच्यावर आहे कितीची करायची. फक्त आणि फक्त इमर्जन्सी फंड अडथळ्यांसाठीच ठेवा, बाकीच्या गोष्टींसाठी वापरू नका. जसं मी म्हटलं, संधी रोजच सगळ्यांनी मिळत असते, प्रत्येकाच्या हातात आहे. संकटात रडायचं की हसायचं. आता रडायचं असेल तर तुम्हाला इमर्जन्सी फंड नाही केलं तरी चालेल, पण हसायचं असेल तरी इमर्जन्सी फंड इज नीडेड. आता प्रत्येकावर आहे. काही क्वेरीज असतील तर कॉमेंटमध्ये कळवा. आता मी ते एक मेन्शन केले, पार्ट 4 म्हणजे असं एक आहे. तुम्हाला आता किती वाटत असेल की जाऊ दे, नाही करायचं इमर्जन्सी फंड, पण हे जर तुम्ही ही एक व्हिडिओ जर बघितलीत ना तुम्ही, तर तुम्हाला वाटेल की इमर्जन्सी फंड खूप खूप आवश्यक आहे पार्ट 4मध्ये. आणि हे पण तुम्हाला कळेल पार्ट 4 जर तुम्ही पार्ट 4मध्ये बघितलात इमर्जन्सी फंडचा. आता एकाच व्हिडिओ सगळं कव्हर केलं तर डोक्याच्या वरून जाईल, त्यामुळे मी थोडे पार्ट बनवतो. पार्ट 4 बघितलात की तुम्हाला डोक्यात फिट होईल की अमाऊंट छोटी असू दे किंवा आपली कमवण्याची कमतरता छोटी असू दे, काही मॅटर होत नाही. आपण रोज थोडी साईडला किती काढतोय ते मॅटर होतं. पार्ट 4मध्ये मी डिटेलमध्ये मेन्शन करेन, ती लवकरच येईल व्हिडिओ. आणि मागच्या जर व्हिडिओ बघितले नसतील, कारण मी अशा व्हिडिओ बनवतो की एक व्हिडिओ एक गोष्टीला लिंक असते. का? कारण मी पार्टमध्ये बनवतो की एकदाच समजा सगळ्या व्हिडिओ एकाच टाईममध्ये बनवला तर बोर पण व्हाल तुम्ही, त्यामुळे मी पार्टमध्ये बनवतो छोटे व्हिडिओ. तर ठीक आहे, काही क्वेरीज असेल कॉमेंटमध्ये कळवा. लवकरच भेटू. थँक्यू.